पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतोय. आज पत्रकार परिषद होते. पंढरीमध्ये प्रथमच गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज MIDC ची स्थापना होते आणि MIDC ची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली. दुपारी त्याचा आदेश मिळाला. आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुका असेल, शेजारील बरीचशी तालुक्यातील गावं असतील, तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावांमध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये निर्माण झालं. खरं म्हणजे बऱ्याचशा या MIDC बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला. त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं, परंतु सुरुवातीपासूनच मला कालावधी कमी मिळाला. पोटनिवडणूक झाली, 3 वर्ष मला कालावधी मिळाला. 3 वर्षामध्ये सुद्धा 1-1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं. त्यामुळं या MIDC ला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की या MIDC ची स्थापना, मंगळवेढ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील MIDC चा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतोय. मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाच्या जोरावर या MIDC ची स्थापनेची मंजुरी, मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचनची योजनेची मंजुरी, शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटल सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते. तसेच रस्ते असतील, वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागामध्ये निधी देऊन त्या गोष्टींचं सुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम त्या ठिकाणी आज करतोय. नक्कीच कालच खरं म्हणजे MIDC चं राजपत्रित झालं. सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता, दिलेला मला आशीर्वाद होता, त्या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती. सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री माननीय सुभाषजी देसाई साहेब हे उद्योगमंत्री होते. मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो, परंतु सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारण असतील, कोण खोड्या घालत असेल, त्या सगळ्या गोष्टीमुळं त्या निमित्तानं त्याला थोडंसं म्हणावं असा वाव मला मिळाला नाही. परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाल्या मी लगेच म्हणजे 15/7/2022 ला मी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथम पत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योगमंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा इशारा दिला. तसेच 17/8/2022 ला सुद्धा मी माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उद्योगमंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर इशारा दिला की तपासून उचित कारवाई करावी. त्यानंतर 6/1/2022 ला उद्योगमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर 15/2/2023 रोजी स्थळ पाहणी करण्यात आली आणि 11/4/2023 रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले. तसेच 12/5/2023 ला माननीय प्रधान सचिव तथा उच्च अधिकारी समितीची बैठक आणि ते बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या MIDC ला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. शिवाय 15/12/2023 रोजी 15/6/2023 रोजी अव्वल सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं. 15/12/2023 रोजी उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी या निमित्तानं या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही MIDC मंजूर व्हावी त्याकरता उदयजी सामंत साहेबांनी त्यावेळेला आदेश त्या निमित्तानं केलं
आणि काल म्हणजे 21/8/2024 रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे 19 तारखेला 19/8/2024 रोजी माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सही होती. त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती. बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते. बाहेर पडत असताना मी त्या निमित्तानं त्यांच्याकडे गेलो, त्यांना बोललो, वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि मला बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही. अरे ते समाधान दादाची फाईल कुठं आहे एवढं पीएना विचारलं. पीए म्हणले मंत्रालयात आहे, कोण म्हणलं बंगल्यावर आहे. परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पीएना त्या ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठं असेल, बंगल्यावर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, ती फाईल आत्ताच्या आत्ता आणून द्यायला पाहिजे. तर त्या पीएनी आम्ही तिथंच बोलत उभारलो, पायऱ्यावरच बोलत उभारलो एक 10-15 मिनिटानं, कारण त्यांची पत्रकार परिषद होती. पण ती पत्रकार परिषद थांबवली, कारण एकदा उतरलं का पत्रकार परिषद झाली की मी गाडीत बसणार. परंतु पंढरपूर MIDCची फाईलवर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावरनं हलणार नाही अशा पद्धतीनं सांगून 15 मिनिटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयाने त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश माननीय उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि तो आदेश त्या ठिकाणी माननीय राज्यपालांच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे 21/8/2024 रोजी ही अधिसूचना राजपत्रित होऊन आपल्याला आज पाहायला मिळाली. तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो. साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनानं मला सहकार्य केलं, त्यामुळे आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये MIDCची स्थापना झाली आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला. हे आभार मानायला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांनी खूप भावनात्मक वाक्य बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं, दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच. एवढा पाठपुरावा केला. खरं म्हणजे ही MIDC कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत ही बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नामदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळे ही MIDC स्थापन झाली आणि ही 2 टप्प्यात असणारी MIDC आज म्हणजे जवळजवळ 350 एकरावर ही MIDC स्थापन होणार आहे. आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतंय आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच MIDCची लोक येऊन त्याची मोजमाप घेऊन म्हणजे रेल्वे रुळानं 2 जमिनी विभागल्या गेलेल्या आहेत ह्या MIDC मध्ये. त्या MIDCचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की ह्या MIDC मध्येच रेल्वे मार्ग आहे, हायवेचे मार्ग आहे, शिवाय जे आसपास तिथं लोक आहे, सांगोला तालुका आहे किंवा तिकडून मंगळवेढ्याचा काही भाग आहे, तर तिथील सुद्धा कामगार असतील, मजूर असतील, पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जे युवक आहे, शहरामध्ये जे युवक आहेत, खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता. परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला 100% काम लागल आणि वारीवर अवलंबून न राहता, आज करोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितलाय, त्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीत येऊ लागलं आणि आज एवढे शिक्षित तरुण आहेत. आज 4 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, आज मतदारसंघात 2 ITI आहेत. आज हजारो युवक वर्ष एका वर्षात बाहेर पडतात, म्हणजे तयार होऊन बाहेर पडतात. इंजिनिअरिंग असेल, ITI असेल आणि ते कोर्सेसच्या माध्यमातून असेल. पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचा पालन पोषण करून या MIDC मध्ये नोकरी करतील, उद्योजक होतील आणि नक्कीच इथल्या युवकांना सुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतोय. मेवा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग, हळद कुंकू बुक्का या सगळे उद्योग
या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील. शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यावरती सुद्धा उद्योग या MIDCत उभा राहतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा हे फायद्याचे आज MIDC होणार आहे. इथल्या युवकांच्या दृष्टीनं फायदेशीर होणार आहे. इथल्या जनतेच्या दृष्टीनं होणार आहे. कारण कुणाला वाटत नसतं माझ्या कुटुंबातला एखादा युवक जो तरुण आहे, जो तरुण युवक नोकरीच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं इतर शहरात जावं आपल्या कुटुंबातनं दुराव व्हावं असं कधी वाटत नसतं. त्यामुळं कौटुंबिक अटॅचमेंट सुद्धा या तालुक्याची राहणार आहे. आणि नक्कीच आपल्या सर्व पंढरपूरकरांना एक आनंदाची ही बातमी आज देत असताना अतिशय आनंद होतोय की कित्येक वर्षाच्या प्रक्रियेनंतर म्हणजे MIDCचा हा प्रकल्प आपल्या तालुक्यात होतोय. अतिशय आनंद होतोय. आणि हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणीला मात केली. मी त्याच्यावरती खोलवरती बोलणार नाही. कोणी टीका टिप्पणी केली असेल, कोण म्हणत असेल MIDC काय होतीये का, असं काय होत नसतंय, काय विरोध होईल. परंतु आपण सर्वांना विनंती आहे, सर्व पत्रकारांना सुद्धा माझी पत्रकारांच्या मार्फत सर्व जनतेला विनंती आहे की कुठल्याही भूलभुलैयाला आपण बळी पडू नका. मी आतापर्यंत तुम्ही माझा स्वभाव बघितलाच असेल. मी जे बोलतोय ते 100% केल्याशिवाय कधी सोडत नाही. आणि आज मी आपल्याला जे वचन दिलं होतं की पंढरपूरचा MIDCचा प्रश्न असेल किंवा मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हा सोडवल्याशिवाय त्या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीला आपल्या समोर मत मागायला येणार नाही. आणि मला नक्की खात्री आहे, आपल्या सर्वांच्या मार्फत मला जनतेची नक्की खात्री आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सर्वजण आपण मिळून, कारण MIDC झाली म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. या MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत, इथल्या युवकांना काम लागलं पाहिजे. इथले युवक या ठिकाणी खरं म्हणजे या युवकांना आपल्याला उद्योजक बनवलं पाहिजे. इथले शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांना जो हमीभाव कमी जास्त मिळतोय, शेतीमालाला भाव कमी मिळतोय, याकरता या उद्योगाच्या निमित्तानं खरं म्हणजे शेतकरी सुद्धा जर शेतकऱ्याला जर उद्योगाची साथ मिळाली तर शेती व्यवसाय सुद्धा करत असताना, शेती करत असताना आणि व्यवसाय करत असताना त्याची जोड जर झाली तर नक्कीच याचा सुद्धा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शेती प्रक्रिया माल सुद्धा या ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून शेती माल सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं भाव मिळवण्याचं या ठिकाणी काम करतोय. शिवाय ही 2 टप्प्यात होणार आहे MIDC. आणि ह्या 2 टप्प्यातल्या MIDC मध्ये मी आमचे सहकारी विधानसभेचे अध्यक्ष माननीय नामदार राहुलजी नार्वेकर साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं की मला त्यावेळेलाही म्हणत होते, मी सांगत होतो की या ठिकाणी आपल्याला MIDC पंढरपूरमध्ये होणं खूप गरजेचं आहे. तर ते म्हणले MIDC एकदा मंजूर झाली मी नक्कीच, कारण त्यांचे मतदार टाटा आणि अंबानी हे दोन्ही त्यांचे मतदार आहेत. त्यामुळे त्यांचं संबंध चांगल्या पद्धतीचं आहे. तर त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलंय की दुसऱ्या टप्प्याच्या या MIDC मध्ये किंवा पहिल्या टप्प्याला जरी त्यांचा उद्योग या निमित्तानं आला, एक त्यांचा जरी उद्योग या निमित्तानं टाटा अंबानी किंवा अदानी यांचा जर उद्योग एखादा जर इथं आला तर त्या उद्योगाभोवती हजारो उद्योग आपल्याला त्याच्या संलग्न करता येतात. आणि हजारो युवकांना म्हणजे त्याची वेंडरशिप, 1000 उद्योजक तयार झाले तर 10,000 कुटुंबांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. तर आपल्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जनतेला या MIDCचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होणार आहे. जे आपलं सूत्र आतापर्यंत होतं, शेती करा, ऊस करा, ऊस कारखान्याला घाला, त्याला परवडला नाही परवडला ह्याच्यापेक्षा त्याला जर दुय्यम उद्योग झाला तर नक्कीच या शेतीमालाला शेती एखाद्या वर्षी जरी अडचणीत आली तर उद्योग त्याला कधीतरी घेऊन जायला, उद्योग जर एखाद्या वर्षी अडचणीत आली तर शेती त्याच्याबरोबर होऊन त्या ठिकाणी दोन्ही उद्योग चालतील. आणि या तालुक्याचं खरं म्हणजे नंदनवन 100% होईल याची मला खात्री आहे. काल राजपत्रित केलेलं आहे. ह्याच्यामध्ये राजपत्रित मध्ये सगळं काशेगाव, मौजे काशेगाव तालुका
गट नंबर 1147/4 क्षेत्र 19.35 गट दुसरं 1947/6 पैकी 1 हेक्टर 1147/8 पैकी 1.15 असं 21.51 हेक्टर हा पहिला टप्पा मौजे काशेगाव येथे होत आहे. त्याच्या चतुर्सीमा सुद्धा त्या गॅझेटमध्ये या निमित्तानं दिलेले आहेत. मी MIDCचा जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याचा पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र, त्याच्या झालेल्या मिटिंगला झालेली मिनिट्स, शिवाय हाय पॉवरला झालेली हाय पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली त्या कुठल्या MIDCला त्या हाय पॉवर मध्ये मिळाली त्या सगळ्यांचा उल्लेख आपल्या पंढरपूरच्या MIDCचा यामध्ये आहे. त्यावेळेच्या हाय पॉवर कमिटीमध्ये चारमोशी, आपली पंढरपूर अशा अनेक MIDC नाही त्यावेळेला मान्यता मिळालेले, चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातली या निमित्ताने मिळालेले. त्याच्यानंतर बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे. शिवाय ही कालची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे. आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या MIDCच्या मंजुरीचा असतोय राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे. आणि